याचं जर आपण या स्पर्धेमधून अपडेट पाहिलं, या संघटनेमधून अपडेट पाहिलं तर सर्वात जास्त चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं वाय नॉट. पण फलंदाज हरी याच्या बॅटमधून पहिला चौकार येतो. चौकाने स्वतःच संघाचं जे नाकाऊन ओपन केलं. धावसंख्येमध्ये बिनबाद 4, क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेताना या ठिकाणी आपण संघ पाहतोय वीर तानाजी दापोडे. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज हरी याला लेग बाईचा इशारा येतो. पंचांचा एकदा विचार निर्वाळ. धावसंख्याकडे पुढे सत्य. धावसंख्या होती ती बिनबाद 5. बिनबाद आणि जिंदाबाद अशी सुरुवात या ठिकाणी आपण पाहतो वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून. 2 चेंडू मधून खर्च झाल्या 5 धावा. पुन्हा एकदा गोल चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता नव्हते किंवा चेंडूची व्यवस्थित लाईन रीड करता आणि फलंदाज राजू पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. बिनबाद 5. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज बाळा. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र वारंवार चुका आणि चुका आपण मैदानाच्या आतमधून पाहतो. राजूच्या बॅटमधून साजेची कामगिरी केली जात नाहीये. हा चेंडू देखील जातोय निर्धाव. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हा पलगोल चेंडू सुंदर सॉन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. 1 बॉल सेकंड पण चेंडू वाडिश लॉंग ऑन सी मार्श क्लिअर करतोय. चौकार. दानशूर व्यक्तीने आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. त्यांची गतवर्षी पुढील प्रमाणे या स्पर्धेमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा आकर्षक ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय उमेश जयराम पाटील खांडपे, ज्यांच्याकडे या स्पर्धेमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतो नितेश. गोलंदाज नितेश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकातला गोलंदाज नितेश. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष, मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद.
फुलेंचा चेंडू तो ऑनसाईडचा पटका सजला, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता किंवा चेंडूमध्ये ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला. चेंडू ऑनसाईडला जातो, झेल घेण्याचा निश्चित संभावना होती, मात्र ती झेल सुटला गेला आणि धाव घेण्याची संधी झाली. फलंदाज हरी आला. या एका धावेने दापोड संघाची धावसंख्या होती बिनबाद 10. ओव्हर क्रमांक दुसरं. गोलंदाज नितेश. पहिला चेंडू मात्र थोडासा चुकीचा हाताळता नंबर पाहिला होता, फुलेंचा चेंडू होता. आता मात्र हा चेंडू थोडासा स्वर आहे, आउट ऑफ ऑप्शन. खराब चेंडू, दिशांचे चेंडू, स्वर मारा. 55 समांतर धाव मिळते अंतर. एका धावेने संघाची धावसंख्या 11. चेंडूला हलक्यात म्हणजे फक्त आणि फक्त थोडीशी दिशा देण्याचं काम केलं. चेंडू जातो पॉईंटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तर मात्र 3 धावा कंप्लीट झाल्या. तीन धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. या 3 धावांनी सगळ्या धावसंख्या 3 पुढे सकते धावसंख्या होती ती 14. चेंडूला सुंदरसं स्वीप केल्या ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. नरेश मात्र याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी अंडररम. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज राजू पाटील याची कडे मात्र संपुष्टात. चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधताना फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक आपण दुसरं पाहतोय. नितेशाच्या माध्यमातून सध्या आद्यस्थिती दापोड संघाची धावसंख्या ती 16. 1-16. डिफेन्सिव्ह फटका. फक्त आणि फक्त या ठिकाणी चेंडूचा सन्मान केला गेला. एक धावण्याची संधी विष्णू याला झाली. एका धावेने धावसंख्या 1 पुढे सकते 17. चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं.
हॅलो अतिशय चांगला फटका पलीकडे चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो चेंडू जातो वायडिश लॉंग ऑफला फक्त मिळते एक धावनी संख्या धावसंख्या पुरस्कृत धावसंख्या होती ती 18 धावसंख्या होती ती 18 तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला संगीत तिसरं गोलंदाज आहे तो अनिल आता मात्र अतिशय चांगला फटका आर्याच्या बॅट मधून ऑन साइडला चांगला अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो गॅप मधून चेंडू सरसीमाच्या बाहेर जाणारा चौकार संख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 22 और क्रमांक तिसरा आपण प्रगती पथावर पाहतो गोलंदाज अनिल अतिशय चांगला फटका ऑन द राईज चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑन यांच्या मधनं चेंडू कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्वाचा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अनिल एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज विष्णू याला अतिशय चांगला फटका गॅप मधून चेंडू जाईल एक्स्ट्रा क्रॉस सीमारेषा क्लिअर करतोय चौकार अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका आपण पाहिला चौकार येतो चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते पुन्हा एकदा सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती बीट होताना फलंदाजाला आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता झाली धावसंख्या स्थिर आहे ती 27 तीन षटकांची ती धावसंख्या होती ती 27 एक बाद 27 आता मात्र चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं गोलंदाजी दीपक बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला स्पर्धेसाठी जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून एक 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर आणि रमा जिमचे मालक रमाजी म्हात्रे यांनी दिलेल्या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला भरपूर शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा लाडका संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय जे कालिकामाता कालवार या संघाला देखील त्यांनी खूप खूप शुभेच्छा पाठवल्या आहेत धन्यवाद रमाजी म्हात्रे सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा पाहता या स्पर्धेला आपण लाईक करता त्याबद्दल तुमचं मनापासून आभार क्रिकेटचे एक निस्कीम चाहते स्वराज्य कशेडी संघाचे खंदे समर्थक समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिक कशेडी आमचे जगन काका देखील यूट्यूबच्या माध्यमातून सध्या या स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा पाठवल्या आहेत चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज दीपक चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं खऱ्या अर्थाने रिवर्सचा फटका मारायचा असेल तर ते चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते लगा तो आबाद नाही तो बर्बाद निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर
आता मात्र चेंडूला अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदर सबूक केलाय आणि बघूया एक्झिट चेंडू देखील कुठे ट्रॅव्हल झाले. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार आलाय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं. हरी याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. दादा तुम्ही सांगून कसं होईल. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि दापोडे संघाची अद्ययावत स्थिती 1-31. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडूकारी क्षेत्ररक्षक अनिल. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि याच दरम्यान 1-2 धावा कंप्लीट. कधी कधी तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स फ्लॉप ठरतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. आता मात्र बाळा आहे. ओके, मला वाटतं अनिल यांच्या डोळ्यावर थोडीशी सूर्याची किरणं आली, कारण की अनिल एक असा क्षेत्ररक्षक की त्याच्याकडे चेंडू गेला तो कधीच सुटत नाही. महत्वाचा फलंदाज बाद होतोय हरी. नेक्स्ट बॅट्समन जातोय सचिन. दमनदवरा 2024-25 मधून अंतिम ओव्हर मधून अतिशय चांगला डीजे त्यांचा वाजला, ज्यानं भरपूर धावा खर्च केल्या. तेहतीस 33. आता मात्र फलंदाज सचिन पाटील. नेहमीच खऱ्या अर्थानं आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय, मोठे फटका मारण्याची ताकद आहे ज्याच्या मनगडामध्ये, एक उत्तम फलंदाज वीर तानी दापोडे संघाचा सचिन. आणि पहिला चेंडू पेस करता मात्र क्लिंग बॉल, त्रिफळाची दांडी गुल. वांचं स्वयंभू पायगाव संघ देखील आज मोठ्या ताकदीनिशी या मैदानामधून उतरलेला आहे. संघाचा कॅप्टन इन ऑदर्स टीम तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विकासजी मुकादम वेलकम.
आलो. तर 4 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 35 आणि विजयाचं लक्ष 36 धावांचा प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 9 धावांची सरासरी. आज बंटी याला देखील आपण ॲक्शन मध्ये पाहतोय. बघा बंटी, ऑल दी बेस्ट. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल ती बायकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ वडूनगार म्हणजे परममित्र. आणि खऱ्या आता तालुका क्रिकेटमधून बऱ्याच इव्हेंटमधून बऱ्याच स्पर्धामधून माझ्या समेत जैन अतिशय सुरेख सुंदर असा जसं समालोचन केलं, उत्तम निवेदक आहेत आणि सर्वात महत्त्वाचा उत्तम कवी देखील आहेत. माझे परममित्र आणि तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज ओ टू ज्ञानेश्वर चिकणे. हेलो 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 चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो. सो थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. एक मोठी स्पर्धा आपण पाहत आहेत मित्रांनो. सर्वांचं मी या दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात हुतात्मा चषक 2025 ही मानाची स्पर्धा. गोलंदाजीसाठी राजू पाटील तयार होतोय. प्रवीण आणि बाळा ही सलामीची जोडी कालवार संघाकडून. पहिला चेंडू तिथे मात्र बंटी चौधरी होते थर्ड मॅनला, मात्र त्यांच्या जवळून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. कालवार संघाची यावर्षी जर बघितली कामगिरी तर चांगली राहिली. चाचणी स्पर्धेमध्ये स्वतःच्या त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र दमन चषक मारून त्यांनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. पॅपुटला गेले फलंदाज, मात्र सचिन तिथे होते आणि सचिन मात्र थोडेसे अपयशी ठरतायत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चाचणी स्पर्धेपासून केली, मात्र दमन चषक त्याने उंचावला. नक्कीच दमन चषकामध्ये अंतिम विजय ठरले. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. बॅक टू बॅक तिसरा चौकार प्रवीणच्या बॅटमधून.
जो सामना आहे तो चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली ए या दोन संघाचे कॅप्टन आपण लक्षात घ्यायचंय. लगेच सामना आपल्याला खेळायचा आहे. चालू सामन्यातील विजेता संघ धावसंख्या धावफलकावर वेगाने पुढे सरकते. 18 धावा झालेले आहेत. अर्ध्या धावा झाल्या कारण 36 धावांचं टार्गेट. मी तर म्हणेन की राजन आणि दिनेश वगैरे नसताना खूप चांगली धावसंख्या इथे धावफलकावर लावली होती दापोडे संघाने. मात्र इथे प्रवीणच्या समोर पूर्णपणे निष्प्रभ गोलंदाज. हा येतोय 5वा चौकार. बघा नजाकत आहे बॅटिंगमध्ये, तितकी ताकद आणि फुटवर्क बघा काय अप्रतिम. प्रत्येक चेंडू त्याने अगदी त्याच दिशेने खेळलेला आहे ज्या दिशेने चेंडू खेळण्याची गरज होती. राजू पाटीलचं हे महागडं षटक खोल टप्प्याचा चेंडू होता. डीपला चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेवर. मात्र एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागते ती 23. चालू सामन्यातील विजेता संघ आपणास विनंती असेल कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी हा सामना संपल्यानंतर यायचे. त्यानंतर जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आपण संदीप नाईक तयार राहायचं आहे टॉस करण्यासाठी. 18 चेंडू आणि 13 फक्त धावांची गरज. दमन चषकामध्ये वितानाजी दापोडे संघाने चांगली कामगिरी केली होती. हा संघ सुपर 6 मध्ये पोहोचला होता. मात्र यावर्षी 2 वेळा अंतिम फेरीमध्ये जय कालिका माता कालवार संघ पोहोचला होता. रोटरी चषक 2024-25 जी स्पर्धा झाली होती नक्कीच देवा टावरेन कंपनी आपण बघितलं. गावदेव स्पोर्ट पूर्ण या संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये जय कालिका माता कालवार हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. परंतु पराभव स्वीकारावं लागलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये आमने सामने ठाकले होते जय बजरंग कारिवली आणि जय कालिका माता कालवार. जय बजरंग कारिवली 3ऱ्या क्रमांकावर होता. जय कालिका माता कालवार 2ऱ्या क्रमांकावर होता. सचिनकडे गोलंदाजी सोपवलेले. पॉवर प्लेचं जे षटक होतं ते खूप महागडं ठरलं कारण त्या षटकामध्ये 1 षटकार 4 चौकार 1 सिंगल अशा 23 धावा पटकावल्या होत्या. आणि बॅट्समन होता प्रवीण. बाळाला अजून संधी नाहीये. फक्त त्याने नॉनस्ट्राईक एंडला उभं राहण्याचं काम केलंय. सचिन ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार होतोय. इथे चेंडूला टर्न केलेला आहे. फुल टॉस फुलर लेन चेंडू. डबलचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. यस बाला कुठे ना कुठे अडकळला होता दुसरी धाव घेण्यासाठी. मात्र प्रवीणने त्याला सांगितलं की यस ही दुसरी धाव पूर्ण होईल. आणि त्याच्या बॅटमधून या 2 धावा पूर्ण झाल्या. 25 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 36चं लक्ष आहे. सचिन यावेळी मात्र कडक फटका आहे. झेल सुटतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. विवेकानंदजी यांची आज जयंती आणि नक्की त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून आपण पाहतोय की युवा डे आज साजरा केला जातोय. सर्व युवकांना शुभेच्छा असतील. आम्ही तर 40+ झालो. मात्र तुम्ही शिक्षणामध्ये चांगली कामगिरी करा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. फुल टॉस चेंडू आहे. इथे मात्र टर्न केलेला आहे. हाही जाईल चौकार. आज प्रवीण शो बघायला मिळाला आपल्याला.
जी केणेसाहेब आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात या आपला हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. बाळाला फक्त धावायचं काम ठेवलेले आहे. एक धाव पूर्ण झाली नव्हती प्रवीणची, त्या अगोदर त्याने त्याची दुसरी धाव पूर्ण केली होती. 35 धावा धावपलकावर आणि सर्वच्या सर्व धावा या प्रवीणच्या नावावर. हा रेकॉर्ड एक राहणार आहे नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. शेवटची धाव फक्त बाकी आहे, एक धाव. स्कोर लेवल झालेला आहे. चेंडू बॅटवर येत नाहीये, चांगला चेंडू. चला संदीप नाईक आपण या लगेच टॉस बॉक्स मध्ये जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन. कारण सामना जवळजवळ फिनिश झालेला आहे. 35 धावा धावपलकावर लागलेले आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह. सर्व धावा मला वाटतं प्रवीणलाच करायच्या आहेत असं वाटतंय आणि त्यासाठी त्याने आता डिफेन्सिव्ह आणि त्याच्या नशिबात आय थिंक नव्हतं ते. बघूया बाळा आता मात्र स्ट्राईक घेणार आहे. 2 षटकं अजूनही शेष आहेत, फक्त एक सिंगल करायचे. 4 4 4 6 4 सिंगल 2 4 4 2 आणि 2 डॉट. काय बॅटिंग केली आज प्रवीणने. मी बॅटिंग मध्ये प्रवीण आहे असं त्यांनी दाखवून दिलं आणि एकतर्फा अगदी मुकाबला करून सोडला. त्याच्या बॅट मधून आले तब्बल 6 चौकार, 1 षटकार, 2 डबल, 1 सिंगल. हाही चांगला चेंडू. मात्र बऱ्याच दिवसानंतर आनंद भाऊ ना तिथे गोलंदाजीची संधी मिळते. परंतु अजूनही अशा अपेक्षा आनंद भाऊंकडे बघितलं जातं. अशा अपेक्षेने क्रिकेट आहे शेवटी. आनंद पाटील सज्ज होत आहेत. लॉफ्टेड शॉट. बाळाच्या बॅट मधून हा षटकार आणि सामना फिनिश.